नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघू शकतोय आज दिनांक 28 जुलै 2024 रोजी आपलं हे जे आता 3 वर्षाच्या कलमी चिंचेच्या रोपांचं जे लोडिंग चालू आहे, हे लोडिंग म्हटलं तर श्री आनंद घारोळे साहेब, मुक्काम पोस्ट गडी रायपळी, तालुका बसव कल्याण, जिल्हा बिदर। आता हे कर्नाटकमधलं लोकेशन आहे। ह्या लोकेशनसाठी आपल्या नर्सरीतून हे लोडिंग चालू आहे। आता आपली नर्सरी म्हटलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील शाडो तालुक्यात 35 एकरात नर्सरी आहे, शासन मान्यता नर्सरी आहे। खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली महाराष्ट्रातली 1 नंबरची सर्वात जुनी आणि सर्वात मोठी अशी नर्सरी आहे। आता आनंद सरांनी आपल्याकडं मार्चमध्ये येऊन चिंचेच्या रोपांचं बुकिंग केलं होतं आणि चिंचेच्या रोपांबरोबर इतर झाडांचं पण बुकिंग केलं होतं। त्यानंतर आज रोजी आपण आता ह्या झाडांचं आपण लोडिंग करत आहोत। आता सरांनी सांगितल्याप्रमाणे जुलैमध्ये लोडिंग करायचं होतं, त्या हिशोबानं आज आता हे आपल्या रोपांचं असं त्यांचं लोडिंग चालू आहे। तर आता सरांनी 20 बाय 20वर चिंचेचं प्लॅनिंग घेतलेलं आहे आणि बांधाला म्हटलं तर नारळ आणि इतर झाडांचं प्लॅनिंग आहे। तर बघू शकतो आपण अशा पद्धतीने आता हे जे लोडिंग चालू आहे। आता ह्याचसोबत सरांचे जे मित्र मल्लिकार्जुन वाघे म्हणून आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपण आता नारळ असेल किंवा इतर फळझाड आहेत त्याच्यामध्ये जे आपलं व्हरायटी आंबा असेल, फणस, चिक्कू आता इत्यादी झाडं आहेत। तर त्या झाडांचं आपण लोडिंग पुढं जसं जाईल तसं बघणार आहोत। आता शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला डेली अपडेट मिळत जातात। खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन आपल्याला दिला जातो आहे आपल्या नर्सरीकडून। आणि मित्रांनो आता बघू शकतो, आता आपल्या हा अतिवृष्टीचा भाग असल्यामुळं आता हे बघू शकतो वरती तर हिरवी पालवी दिसत आहे, पण खाली पान गळती झालेली आपल्याला दिसते। तर हे काय रोप खराब होत नाही किंवा काय नाही, कारण रोपं मोठी आहेत, स्टेम चांगली बनलेली आहे। बघू शकतो 10 किलोच्या बॅगमध्ये हे 3-3.5 वर्षाचं रोप। आता सरांना सांगताना आपण 5 फूट उंची सांगितली, आपण देत असताना सगळी 6 फुटाच्या वरची, एखादं रोप त्यामध्ये 5-5.5 फुटाचं जाईल। अदरवाईज बाकीची सगळी रोपं जी आहेत ती 6 फुटाच्या वरची रोपं आहेत। आता ह्याच्यामध्ये काय असतं, आता बघू शकतो इथं की पानगळती झालेली आहे झाडांची। तर ही पावसाच्या भागामध्ये पानगळती होत असते, पण ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये झाड टाकतो, त्याला खत पाणी करतो, त्यावेळेस त्याला नवीन फुटवे येत असतात। उष्णता तयार झाली की फुटवे याला त्याला मदत होते। त्यासाठी आपण शेतकऱ्यांना जे खत पाण्याचं नियोजन देतो आहे त्या खत पाण्याच्या नियोजनाप्रमाणे चालत राहायचं आहे आणि त्या पद्धतीनं बाग डेव्हलप करायची आहे, जेणेकरून आपण दिलेल्या नियोजनाप्रमाणे केल्यास आपल्याला 101% रोपं गॅरंटेड तयार होत असतात आणि चांगली बाग तयार झाल्यानंतर आपल्याला उत्पादनसुद्धा चांगल्या प्रकारे घेता येतं। आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण ह्या वर्षीसुद्धा चिंच दिलेले आहे, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ वरचेवर पाहत असाल, ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकताय। आणि तसेच आपण गेल्या काही 4-5 वर्षापूर्वी जी झाडं दिलेली आहेत त्या झाडांचे सुद्धा चांगले रिझल्ट आहेत। आता शेतकऱ्यांच्या बागा चालू आहेत, उत्पादन शेतकरी घेत आहेत, समाधानी शेतकरी वर्ग आपला हा बराच आपल्या नर्सरीचा आहे। आपल्याकडून रोपं घेतल्यानंतर सक्सेस झालेले बरेच शेतकरी आहेत। आता आपली नर्सरी जी आहे ती 35 एकरामध्ये मोठी असल्यामुळं आपल्याकडं चिंचेबरोबरच सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व झाडं आपण जर म्हटलं तर 1500हून अधिक प्रकारची विविध झाडं उपलब्ध आहेत। आता बघू शकतो आपली ही ट्रान्सपोर्टची जी गाडी आहे, आता गाडीचे चालक मालक जे आहेत ते सांगोल्याचे आपले व्यक्ती आहेत। आता गाडी भरल्यानंतर 2 पार्टींचा माल आहे, त्यानंतर आपली गाडी निघणार आहे। उद्या सकाळी म्हटलं तरी डिलिव्हरी त्यांना भेटू शकते, अशा पद्धतीचं हे नियोजन असतंय। आता सरांनी 20 बाय 20वर चिंचेचं नियोजन घेतलेलं आहे, 3 वर्षाची चिंच लावलेली आहे। सरांनी स्वतः नर्सरी व्हिजिट केलेली आहे आपली मार्च महिन्यामध्ये। रोपं बघितल्यानंतर आवडल्यानंतर पुढचं नियोजन सगळं घेतल्यानंतर सरांनी बुकिंग केलं होतं मार्चमध्ये आणि आता जुलैमध्ये, आता जुलै एंडिंगमध्ये आपण हे आज लोडिंग करत आहोत। तर अशा पद्धतीनं आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे नारळ लोडिंग आहे ते सुद्धा बघणार आहोत सरांचं। बाकीची जी झाडं आहेत किरकोळ ते शक्य असल्यास ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच। धन्यवाद। आपला दिवस शुभ असो।